दरम्यान पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे युरोपमधले गॅसचे दर मात्र भडकले। युरोपमध्ये एकाच दिवसात गॅसच्या दरात 22% वाढ झाली। युद्ध आणखी लांबलं तर कच्च्या तेलांच्या दरामध्ये मोठी वाढ होऊ शकते। याचा फटका फक्त युरोपच नव्हे तर भारतालाही बसण्याची शक्यता आहे। आपला देश दररोज गरज भागवण्यासाठी तब्बल 85 ते 90% तेल बाहेरच्या देशातून आयात करतो। या युद्धाच्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला तर त्याच्या तीव्र झळा भारतीयांना बसण्याची शक्यता आहे। इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयावर हल्ला झाल्याचा दावा केलाय। आजच्या हल्ल्यामध्ये इराणने इस्रायलवर लांब पल्ल्याची खैबर शेकन क्षेपणास्त्र डागली। या हल्ल्यात नेतन्याहूंच्या कार्यालयासह इस्रायली हवाई दल प्रमुखांच्या ठिकाणांवर देखील हल्ले झाल्याचं IRGCने म्हटलं। या हल्ल्यानंतर इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांच्या ठावठिकाणाची अद्याप माहिती देण्यात आलेली नाहीये। इस्रायलने अद्याप इराणच्या दाव्यावर प्रतिक्रिया मात्र दिलेली नाही। इकडे अमेरिका आणि इस्रायलकडनं इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यामध्ये अलीरेझा अराफी यांची हत्या झाल्याचा दावा आहे। इस्रायली मीडियाने हा दावा केलाय। काल खामेनींच्या निधनानंतर आलेल्या सर्वोच्च परिषदेमध्ये अलीरेझा अराफी यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती झालेली। या वृत्ताबाबत इराणकडनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये। तिकडे अमेरिकेत निर्वासित जीवन जगणारे इराणचे 65 वर्षीय युवराज रझा पहलवींना इराणमध्ये परतण्याचे वेध लागले आहेत। खामेनींसह अनेक बडे नेते अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात मारले गेल्यावर त्यांनी स्थानिक जनतेला मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचं आवाहन केलंय। तसंच इस्लामिक क्रांतीची सत्ता जाण्याआधी किंवा केल्यानंतर परतणार असल्याचं सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी सांगितलं। 1979 मध्ये इराणमध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीमध्ये रझा पहलवींच्या वडिलांची राजेशाही संपुष्टात आली होती। तेव्हापासून वॉशिंग्टन DC जवळच्या एका उपनगरात ते आश्रय घेऊन आहे। इकडे इराणकडनं नव्या कार्यवाहक संरक्षण मंत्र्यांची नियुक्ती झाली। अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणच्या संरक्षण मंत्र्यांचा मृत्यू झाला। तर युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणकडनं IRGCचे जनरल माजिद एब्नेलरेझा यांची कार्यवाहक संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती झालेली पाहायला मिळते। तर इराणवरील हल्ल्याचा अमेरिकेच्या लष्कराकडनं नवीन व्हिडिओ ट्विट करण्यात आला। इराणच्या फायटर जेटला कसं उद्ध्वस्त केलं हे दाखवणारा हा व्हिडिओ ट्विट झालाय। अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणचा फायटर जेट्स आणि ड्रोनचा खात्मा करण्यात आलाय।